नमस्कार, मी प्रणाली तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत आंब्याचा रायता. तर इथे आपण 8 ते 9 रायवळ आंबे घेतले. तर इथे आपण 1 वाटी किसलेला गूळ घेतला, हिंग घेतला, हळद घेतली, त्यानंतर आपला मालवणी मसाला घेतला, राई घेतली, चवीनुसार मीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि लसूण. त्याच्यानंतर आपल्याला जिरेसुद्धा लागणार आहे. तर हे आंबे आपण ऑलरेडी धुवून घेतले होते. आता आपण ते बॉईल करण्यासाठी 2 ग्लास पाणी टाकतो याच्यामध्ये. इथे आपण आंबे 10 मिनटं बॉईल करून घेऊया. इथे 10 मिनटं तर झाली आहेत. आता आपण आंबे शिजलेत की नाही ते एकदा चेक करूया. इथे बघू शकता तुम्ही आपले आंबे प्रॉपरली शिजले. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता हे आंबे थंड करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आपल्याला हे आंबे 10 मिनटं असेच थंड करत ठेवायचे. आता 10 मिनटं तर झालेत. आपण हे आंबे सोलून घेऊया. याच प्रकारे आपल्याला सगळे आंबे सोलून घ्यायचे. आता आंब्यांच्या सालीमधला गरसुद्धा आपल्याला चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला ग्रेव्हीसाठी हे सुद्धा थोडं प्रेस करून घ्यायचं आहे. रायत्यासाठी लागणारा आंब्याचा गर आपण काढून घेतला आहे. आता फोडणीसाठी लागणारी लसूण आपण ठेचून घेऊया. रायता बनवण्यासाठी आपण इथे मातीचं भांडं घेतलं. तुम्ही कोणतंही यूज करू शकता. सगळ्यात आधी आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया. तेल आपलं तापलंय. आता आपण त्याच्यात राई टाकून घेऊया. राई तडतडल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकूया. थोडंसं हिंग आपण ह्यामध्ये टाकूया. आपण ठेचलेलं लसूण यामध्ये टाकूया. आता यामध्ये हळद टाकून घेऊया. त्यानंतर 2 चमचे मालवणी मसाला टाकूया.
आता यामध्ये आपण सोललेले आंबे टाकून घेऊया. आता त्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपण यामध्ये टाकून घेऊया. चवीनुसार मीठ आपण यामध्ये ॲड करूया. 1 वाटी गूळ आपण यामध्ये टाकूया. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये पुन्हा आपण थोडंसं पाणी ॲड करूया. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनटं लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. सो 10 ते 15 मिनटं झाले आहेत आणि आपण गॅससुद्धा ऑफ केलं आहे. सो इकडे आपण बघू शकतो की आपला आंबट गोड आंब्याचा रायता रेडी झाला आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.